मा आता चालू झालंय. आवाज येतोय का? येत असेल तर हो म्हणून सांग. महेश स्वामीजी आवाज येतोय का बघा. हॅलो, तुझ्या ठेवतो. मला काचा दिसते का? तू इकडे खाली येतो. इकडे येतो. याला घे इकडे. सेट होईल का बघा. तुला का आवाज बघ घरी तुझ्याकडे दिसते आवाज वेळा का नाही. तुला तुझ्याकडे आवाज. हां हॅलो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सर्व लाईव्ह श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम शिवशरणार्थ. गेल्या संकट चतुर्दशीपासून आज अनंत चतुर्दशीपर्यंत आपण ह्या 10 दिवसामध्ये दररोज शिवमहिमा या फेसबुकच्या माध्यमातून गणेश महिमा आपण श्रवण करत आलेले आहोत. आमच्या अनेक कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी त्याचबरोबर काल ज्ञानसिंहासनाधीश्वर विद्यावाचस्पती 1008 श्री 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 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींच्या मुखारविंदातून आपण सुंदर अशा प्रकारचा शिवमहिमा आणि गणेश महिमा ही श्रवण केलेली आहे. त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज 11वा दिवस. मात्र आज महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणासह सबंध भारत भर विखुरलेल्या आमच्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांवरती एक अत्यंत दुःखजनक अशा प्रकारची वेळ ओढवलेली आहे. नव्हे सबंध भारत खंडातील आमचा वीरशैव लिंगायत समाज आज एका अतिशय गहन अशा दुःख सागरामध्ये बुडालेला आहे. त्याचं कारण निश्चितच आपण सर्वांनी ऐकलं असेल, पाहिलंही असेल. आज आम्हा सर्व समाज बांधवांच्या दुर्दैवाने एक अतिशय मनाला धक्का देणारी जी घटना घडलेली आहे ती म्हणजे ज्या थोर महात्म्यांनी आपल्या वयाची 1-2 नव्हे तब्बल 104-5 वर्ष निद्रित अवस्थेमध्ये असलेल्या समाज बांधवांना जागृत करून धर्मज्ञान देण्याचं काम, धर्मजागृती करण्याचं कार्य
अहोरात्र ज्यांनी केलं, महात्मा बसवेश्वरांचं असणारं जे कार्य आहे, महात्मा बसवेश्वरांनी आखून दिलेली जी काही धर्मप्रणाली आहे, ती 16व्या शतकामध्ये आमच्या मनमत माऊलींनी जी खांद्यावरती पताका घेऊन धर्मजागृती करण्याचं कार्य केलेलं होतं. मनमत माऊली म्हणजेच आमचे शिव पार्वतींचा पुत्र कार्तिकेयचा असणारा अवतार हा 16व्या शतकामध्ये होऊन गेला. ज्या मनमत माऊलींनी निद्रित अवस्थेमध्ये असणाऱ्या धर्माला जाग करण्याचं कार्य केलं. निजू नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा. अनेक हाल अपेष्टा सहन करत करत या महाराष्ट्रासह संबंध भारत देशातील वीरशैव लिंगायत बांधवांना आचार संपन्न जीवन जगण्याची प्रणाली दाखवण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. आणि त्यांचं अधुरं असणारं कार्य पूर्ण करण्याच्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर नगरीमध्ये 104 वर्षापूर्वी मनमत स्वरूप डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींचा अवतार झाला. आणि अगदी बालवयापासूनच शिवभक्तीची असणारी ओढ, धर्मकार्याची असणारी तळमळ, या कारणाने सर्वस्वाचा त्याग करून उच्च अशा प्रकारच्या पदव्या संपादन केल्या असून सुद्धा अद्वितीय अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी केवळ आणि फक्त जीवाची पर्वा न करता तळागाळांमध्ये अडकलेल्या मागासलेल्या आमच्या या दीन दुबळ्या समाज बांधवांचा उद्धार करण्याच्यासाठी, त्यांच्यापर्यंत धर्माचं कार्य पोहोचवण्याच्यासाठी अख्खं आयुष्य ज्यांनी झिजवलं, त्यांचा आज अल्पशा आजाराने नांदेड येथील दुःखद अशा प्रकारची घटना आहे. म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आदरणीय गुरुमाऊली वसुयांनी पूजन करून पुष्पसमर्पण करून आदरांजली वाहिलेली आहे. पण आपणही आपल्या गुरुमाऊलींना शुभ श्रद्धांजली वाहण्याच्यासाठी चालू कार्यक्रमामध्ये मी सर्व बांधवांना विनंती करणार आहे की आपण जिथे आहे तिथेच 1 मिनिटासाठी जाग्यावरती उभं राहायचं आहे आणि आपण त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि आपण सर्व समाज बांधवांनी आपल्या शिवमहिमा फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय माहेश्वर मूर्ती महेशजी स्वामी त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आपला हा एक परिवार तयार झालेला आहे. म्हणून आपल्या शिवमहिमा ह्या परिवारातर्फे आपण सर्वांनी 1 मिनिटासाठी जाग्यावरती स्तब्ध उभं राहून मौन पाळून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींना आदरपूर्वक आपण श्रद्धांजली वाहूया. त्यासाठी आपण सर्वांनी जागेवरती उठून उभे राहूया. एक महिन्याने मी आपण सावधान स्थितीमध्ये उभे राहूयात आणि 2 म्हटल्यानंतर आपण विश्रामावस्थेमध्ये. सावधान 1. दोन. ओम शांती शांती शांती. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. मला काय दिसणार गेलं, मला तिकडं दिसणार गेलं. झालं का सेट? आणि मग अशा या एका पर्वाचा अंत या ठिकाणी झालेला आहे. मात्र ते आपल्या सर्वांना या ठिकाणी
अदृश्य रूपाने ह्या सृष्टीमध्ये त्यांचं वास्तव्य असणार आहे. त्यांची प्रेरणा, त्यांची शिकवण, त्यांचे आशीर्वाद हे सदैव आपल्या सर्वांच्याच पाठीमागे राहतील, राहावेत अशा प्रकारची विनंती आपण शिवपार्वतीच्या मंगलमय चरणी करूयात. आणि आज अशी अवस्था झालेली आहे आमच्या सर्व समाज बांधवांची की आज आपण काय बोलावं, काय ऐकावं, अगदी द्विधा अशा मनस्थितीमध्ये दुःखसागरामध्ये समाज हा आपला बुडालेला आहे. परंतु मनुष्य हा जन्माला आल्याच्या नंतर हा देह कसा आहे, नश्वर आहे. तो कधी ना कधी या पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार आहे. संतांना मरण्याची भीती असत नाही, मरणाचा त्यांचा उत्सव असतो. कधी मरू ओढ लागलेली असते. कधी देहाते विसरू, हा जो देह आहे या देहाला कधी विसरून मी शिवस्वरूपामध्ये विलीन होऊ, याची ते मुळात वाटच पाहत असतात. कारण ते अवतारी पुरुष असतात. त्यातल्या त्यात आमची गुरुमाऊली तर अतिशय उच्च अशा कोटीला पोहोचलेले, ज्याने आयुष्यभर अष्टावरण, पंचाचार, षटस्थल या सूत्रींनी जीवन जगलेलं आहे. ऐक्यस्थलापर्यंत ते पोहोचलेले होते. आणि त्यांनी गेल्या 25-26 तारखेलाच एक मानस बोलून दाखवलेला होता की मला जिवंत समाधी घ्यावयाची आहे. आता जिवंत समाधी घेण्याची इच्छा प्रकट करणारा जो व्यक्ती आहे तो निश्चितच सर्वसामान्य असूच शकत नाही. आणि ही व्यक्तिमत्व जे आहे असामान्य, ज्याला आपण म्हणू एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सनॅलिटी, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलं. ही खऱ्या अर्थाने आमचं सर्वांचं एक वैभव आहे. परंतु या युगामध्ये, या कलियुगामध्ये आत्मदहन करणे किंवा स्व इच्छा मरण याच्यासाठी सुद्धा कायद्याने प्रशासकीय स्तरावरनं इट इज नॉट अलाउड. अँड दॅट्स वाय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी तो विचार थोडासा बाजूला काढला. आणि मग काहीतरी धावपळ, ताणतणाव यातून शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याच्या कारणाने 27 तारखेला महास्वामीजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं. सर्व डॉक्टर अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करत होते. मात्र नियतीला हे रुचलं नाही, पचलं नाही. आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी अपयश आलं. आणि आज आमची गुरुमाऊली तुम्हा आम्हा सर्व सद्भक्तांना पोरकं करून हे अनंतात विलीन झालेले आहेत. मला असं वाटायला लागलं की ज्या माऊलींनी उभं आयुष्य समाजाच्या, धर्माच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी झिजवलं, केवळ आणि एकच ध्यास शिवतत्वाचा प्रसार, शिवमहिमाचा जागर आणि नामाचं महत्त्व समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं आणि सामान्य जीवाचा उद्धार करणं, या हेतूपलीकडे माऊलींनी आयुष्यामध्ये कुठलाच हेतू बाळगला नाही. या जगाच्या पाठीवर ज्यांनी महास्वामीजींना अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, ते त्यांचे साक्षीदार आहेत की आयुष्यामध्ये माऊलींनी कसल्याच प्रकारचा स्वार्थ आपण ज्याला म्हणतो तो त्यांना कधी शिवलाच नाही. मग तो आर्थिक स्वरूपातला असेल, सुवर्णाच्या स्वरूपातला असेल, वस्त्रांच्या स्वरूपातला असेल, सत्तेच्या स्वरूपातला असेल, साध्या फुलांचा सुद्धा त्याने कधी स्वार्थ केला नाही. इतका निस्वार्थ संपन्न, चारित्र्य संपन्न अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आम्ही हरवलेले आहोत. मग त्यांची जी इच्छा होती की शिवस्वरूप होण्याची, मग कदाचित महादेवजींना असं वाटलं असेल की आता मी कधी अहमदपूरला पोहोचू आणि मी यांना कधी घेऊन येऊ, कुठल्या तरी कामामध्ये ते अडकले असतील. आणि मग तिने असा विचार केला असावा की गणपती बाप्पा तुम्ही कसे आज येऊ लागलेले आहातच,
तर येता येता एकच करा, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अहमदपूर नगरीमध्ये जन्माला आलेला जो जीव आहे तो माझ्या स्वरूपामध्ये विलीन होण्याच्यासाठी तळमळ लागलेला आहे. आणि म्हणून आपण आगंतुकपणाने आज तिथून इकडे येतच आहात, तर आपण महास्वामीजींना घेऊन यावं अशी कदाचित शिवजींनी आमच्या गणपती बाप्पांना विनंती केली असावी. म्हणून आज आमच्या आप्पांना गणपती बाप्पांनी कदाचित सोबत घेऊन गेला असावं अशीही माझ्या मनाला असं वाटायला लागलेलं आहे. 10 दिवसापर्यंत गणपती बाप्पा या ठिकाणी विसावलेले होते, सर्वांना शुभ आशीर्वाद देत होते. आणि आज जाता जाता गणपती बाप्पाने आमच्या आप्पांना सोबत घेऊन गेलेला आहे. ते आज शिवस्वरूप झालेले आहेत. गणपतीचा महिमा जेवढा श्रेष्ठ आहे, शिवमहिमा जेवढा श्रेष्ठ आहे, तितकाच महिमा आदरणीय आमच्या गुरुमाऊलींचाही आहे. आणि म्हणून या गुरुमाऊलींचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, माझे अनुभव अपुरे आहेत. मात्र निश्चितच मी बरेच दिवसापासून माऊलींच्या अगदी जवळून त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांची माया, त्यांचं प्रेम, त्यांची दया, त्यांची कृपा, त्यांचं वात्सल्य हे निश्चित स्वरूपामध्ये संबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातल्या आमच्या वीरशैव लिंगायत बांधवांनी, भक्तांनी अनुभवलेलं आहे. ज्यांनी महाराजांना अनुभवलेलं आहे ते निश्चितच आज माऊलींच्या कृपेला पारखे झालेले आहेत. जगाच्या पाठीवरती तुमच्या आमच्यावरती कृपा करणारे जर कोण असतील तर आईवडिलांच्या पश्चात ज्यांचा नंबर लागतो ते म्हणजे सद्गुरू असतात, ते म्हणजे गुरु असतात. आपली आई आपल्याला जन्माला घालते आणि फक्त आपल्याच मुलांचे कोड, कौतुक, लाड, प्रेम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पोटच्या लेकरांसाठी झिजते. आपले वडीलसुद्धा आपल्याच मुलांच्या प्रगतीसाठी अतोनात कष्ट सहन करतात, त्रास सहन करतात. आणि आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे हीच त्यांची तळमळ असते. परंतु गुरु हे सर्वांचीच आई असतात, सर्वांचीच माऊली असतात. आणि आपण सर्वजण त्यांना पुत्रवत असतो. आणि म्हणून गुरु माऊली हे आपले आई वडील यांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत. नव्हे शिवापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत व ते अगदी शिवस्वरूप आहेत. गुरु तोच महादेव, गुरु तोची सदाशिव, गुरु परताना हे देव, म्हणून श्री गुरुशी भजावे. तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो. आई गुरु आहेत, माता गुरु, पिता गुरु, बंधू गुरु, सखा गुरु, अशा अनेक प्रकारच्या भूमिका हे गुरु तुमच्या आमच्यासाठी निभवत असतात. आणि अशा या गुरूंच्या सहवासाला आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी पारखे झालेले आहोत. ही खूप मोठी न भरून निघणारी पोकळी या समाजांच्या उन्नतीसाठीच्या संदर्भाने विचार केला तर पोकळी जी निर्माण झालेली आहे ती कदापिही भरून न निघणारी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली. आमच्या हातून काही पाप घडले तर आपण म्हणतो की गंगेत स्नान केल्याने पापाचं क्षालन होतं. अलग लक्षात, गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरू स्ततः. म्हणून पापाचं क्षालन ही गंगा करते, तापाचं क्षालन करण्यासाठी चंद्र आहे, आणि दैन्य दारिद्र्याचं क्षालन करण्याच्यासाठी कल्पतरू आहे. मग आम्ही गंगेपर्यंत पोहोचू शकत नाही, चंद्रापर्यंतही पोहोचू शकत नाही, आणि कल्पतरू तर आम्हाला मिळू शकत नाही. आमचं पाप, आमचं ताप, आमचं दैन्य हे दूर व्हावं ही प्रत्येक सामान्य जीवाची अपेक्षा आणि तळमळ आहे. हे दूर कशाने होईल तर सांगितलं, पापम तापम च दैन्यंच हरती सद्गुरु समागमः. केवळ सद्गुरूचा समागम, गुरूंचा सहवास, गुरूंची संगत, गुरूंचा उपदेश, गुरूचा मंत्र, गुरूची दीक्षा ही जर आम्ही घेतली तर आमच्या जीवनामधलं असणारं पाप, आमच्या जीवनातलं असणारं ताप आणि दैन्य
हे मुळासकट नाहीसं करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते केवळ आणि फक्त गुरूंमध्ये, संतांमध्ये आहे. आणि मग तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेली. एवढी शक्ती गुरूंच्या दृष्टीमध्ये आहे. धन्य धन्य गुरुमाय आज देखिले पाय, तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेली. नुसतं गुरूंचं दर्शन जरी आम्हाला झालं तरी त्यांच्या दृष्टीमध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढं तेज आहे की तुमचं आमचं पाप ताप आणि दैन्यसुद्धा नाहीसं होऊ शकतं. ही सामर्थ्य त्या गुरूंच्या दृष्टीमध्ये आहे. परंतु ती दृष्टी आम्हाला कळली पाहिजे आणि ती दृष्टी कळण्यासाठी निश्चितच आम्हाला सुद्धा ज्ञान चक्षु असावे लागतात. तरच ते आम्ही समजून घेऊ शकतो आणि ते आम्हाला ते कळणार नाही. आणि माऊलींच्या संदर्भाने काय बोलावं, किती बोलावं, ह्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कितीही आपण बोलायचं म्हटलं तर ते कमी आहे. एवढी अगाध महिमा या माऊलींच्या आहे. कारण ते राष्ट्रसंत होऊन गेले, वसुंधरा रत्न म्हणून त्यांना उपाधी प्राप्त झालेली आहे. आणून या माऊलींच्या संदर्भाने बोलत असताना ज्या माऊलींचा जन्म फाल्गुन शुद्ध 25 फेब्रुवारी 1917 रोजी झाला. 25 फेब्रुवारी 1917. आज 2020 म्हणजे माऊलींची 104 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 105व्या वर्षामध्ये त्या माऊलींनी पदार्पण केलेलं आहे. विचार जर केला तर 105 वर्षाचं आयुष्य आणि तेही मरेपर्यंत असं अजिबात वाटलं नाही की आप्पांच्या बोलण्यातला आवाज कमी झालेला आहे किंवा दृष्टी कमी झालेली आहे किंवा अंगातलं चैतन्य कमी झालेलं आहे आणि आप्पा थकलेत, वयोवृद्ध झालेत, 105 वर्षाची ती व्यक्ती आहेत हे त्यांच्या अंतिम वेळेपर्यंत कुणाच्याही लक्षात आलं नाही. इतकं तेज, इतकी चपलकता, तो आवाज. आता निश्चितच हे सारं कशामुळे साध्य झालेलं आहे? उपासनेचं, साधनेचं ती बळ आहे, साधनेचं ते तेज आहे. सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या लोकांना 3 वेळेचं व्यवस्थित भोजन करून सर्व प्रकारचं शेड्यूल फिक्स असून सुद्धा आम्ही एखाद्या दिवशी झोपमोड झाली का अस्वस्थ होतो, दिवसभर बेचैन होतो, कामात मन लागत नाही. पण ज्या माऊलींनी एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी किमान 200-300 किलोमीटरचा प्रवास केला नाही. मग त्यांचा आहार 104 वर्ष पूर्ण केलेल्या माऊलींच्या दिवस रात्र सहवासामध्ये असणाऱ्यांनी सुद्धा अजूनही कधी पाहिले नाही की माऊलींनी कधी पाणी पिलेलं आहे किंवा या गुरुमाऊलींनी कधी कुठला प्रसाद घेतलेला आहे. आणखीही कोणी पाहिलेलं नाही. हे त्यांच्या जीवनाचं रहस्य, हे त्यांच्या जगण्याचं रहस्य होतं. काय ते पूजा करायचे, पूजा केल्याच्या नंतर स्वतः अन्न तयार करून ते प्रसाद घेत होते आणि पूजा करूनच पाणी पण तो प्रसाद ग्रहण करत असत. दररोजचं शेड्यूल, कुठं प्रवास आहे निश्चित माहिती असायचं नाही. खूप दूरवरचा प्रवास, धावपळ, दगदग आणि भक्तांना कधीच आप्पांनी नाराज केलं नाही. चला आप्पा इकडं म्हटले, आप्पा तिकडे गेले. चला आप्पा इकडं म्हटले की आप्पा तिकडे गेले. आप्पा इथं बसा म्हणले, आप्पा इथं बसले. परंतु पुढच्या व्यक्तीला का असा प्रतिप्रश्नच आयुष्यामध्ये ज्यांनी कधीच विचारलं नाही, असे महान पुरुष आज आमच्यातून नाहीसे झालेले. लोक जगतात, तुम्ही बी जगायला लागलात, आम्ही जगायला लागलो. पण आम्ही का जगू लागलो तर आम्हाला मरण येत नाही म्हणून आम्ही जगायला लागलो. ते ठरवले असते, त्यांनी इच्छा मरण ते घेऊ शकले असते, पण ते दुर्दैवीला नियतीला ते खपलं नाही, पचलं नाही म्हणूया आपण. आणि त्यांची अंतिम जी काही इच्छा होती की संजीवन समाधी घेणं, देहत्याग करणं, हे आप्पाची असणारी अंतिम इच्छा ती पूर्ण होऊ शकली नाही. आणि ह्याच एका गोष्टीची खंत आम्हा सर्व सद्भक्तांना लागून राहिलेली आहे. कारण त्यांनी बोलून दाखवले जे काय मानस होते, जी इच्छा होती ती इच्छा त्यांच्या पूर्ण झाली नाही. कदाचित ती नियतीलाच मान्य नसावी. आणि अशा या 104 वर्षाचं आयुष्य जगणाऱ्या महात्म्यांचं आज या ठिकाणी ते शिवयज्ञ झालेले आहेत, आमच्यातून निघून गेलेले आहेत.
मग 1917 साली जन्माला आलेल्या महान विभूतींनी 1920मध्ये त्यांना गुरूंच्या स्वाधीन करण्यात आलं. कारण परंपरेप्रमाणे अगदी वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षामध्ये ज्या माऊलींना मडिवाळ शिवाचार्य गुरूंच्या स्वाधीन करण्यात आलं आणि अगदी बालवयापासूनच मडिवाळ शिवाचार्य माऊलींनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य माऊलींवरती अतिशय चांगले प्रकारचे संस्कार केले. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून घेतला, संस्कृतचा अभ्यास करून घेतला, सर्व प्रकारच्या शास्त्रांचा पुराणांचा अभ्यास करून घेतला आणि जडणघडण जी त्यांच्यावरती घडवली आणि त्या मडिवाळ शिवाचार्य माऊलींच्या कृपाप्रसादाने त्यांच्या तालिमीमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज घडले. आणि त्यांनी सांगितलं की मी घडलो, तुम्हीही घडा. परंतु माऊलींच्या उपदेशातून लोक घडले कमी, ही खूप मोठी खंत राहून गेली. कारण आप्पांच्या हयातीमध्ये ज्या पद्धतीचा समाज निर्माण व्हायला पाहिजे होता, ज्या पद्धतीची अपेक्षा एक समाज प्रबोधनकार म्हणून, एक कीर्तनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून किंवा आपल्या समाजातली जे काही ज्येष्ठ मंडळी ती करत होती, ती अपेक्षा आजही पूर्ण झालेली नव्हती. आता कुठं हळूहळू प्रगती व्हायला लागली होती. आता कुठं आमच्या समाजाला धर्म कळायला लागला होता. आता कुठं आमच्या समाजाला इष्टलिंगाची पूजा काय, दीक्षा काय, मंत्र काय, जप काय, तप काय हे कळायला लागलेलं होतं. आणि हळूहळू हळूहळूचा प्रचार महाराष्ट्रातून आंध्रातून कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये पोहोचू लागलेला होता. ज्या माऊलींनी सर्वात पहिल्यांदा स्वामीची पहिली कपिलधार यात्रा सुरू केली, अहमदपूर चापुली आणि चापुली त्या यात्रेचं प्रस्थान व्हायचं, त्या काळी अगदी 8 ते 10, 15 जी भक्त मंडळी असायची ती आज लाखावरती जाऊन पोहोचलेली आहे. निश्चितच ह्याचा काय अर्थ आहे की माऊलींच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा जो प्रचार आहे किंवा जी परिणाम आहे तो निश्चित स्वरूपामध्ये झालेला आहे. लोक जागृत झालेली होती आमची. अनेक लोकांना या धर्माचं आचरण करायला लागलेलं होतं. परंतु ह्याची आणखी थोडीशी गती वाढवून आम्हाला अधिकात अधिक संपन्नतेने आम्ही झालेले आहोत हे आपण पाहायचं होतं. परंतु दुर्दैवाने ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. ही आम्हा सर्व समाज बांधवांच्यासाठी अत्यंत दुःखद अशा प्रकारची ती घटना आहे. गुरुमाऊलींच्या स्वाधीन केल्याच्या नंतर 1995 साली माऊलींनी संस्कृतच्या शिक्षणामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या पदवी आहेत त्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. संस्कृत ही देववाणी ज्याला आम्ही म्हणतो, अशा या संस्कृतचा अभ्यास त्यांनी केला. परंतु संस्कृत ही देववाणी जरी असली तरी सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी अवघड अशा प्रकारची ती भाषा आहे. आता असं म्हटलं जातं की संस्कृत ही विहिरीमधलं खोल असणारं पाणी आहे आणि मराठी ही वाहत्या नदीचं पाणी आहे. नदीतही पाणी आहे, विहिरीतही पाणी आहे. पण विहिरीतलं पाणी काढण्यासाठी दोर आणि पोहरा लागतो आणि काढण्याचं कौशल्य असावं लागतंय. मग ज्याच्याकडे तेवढ्या लांबीचा खोलीचा दोर आहे आणि पोहरा आहे आणि जो काढण्याचा प्रयत्न करतो त्याच्या हाताला विहिरीतलं पाणी लागतंय. परंतु वाहत्या नदीचं पाणी कुठलाही पाणथस्त वाटाने चालत असणारा, उन्हामध्ये तहान लागली असेल, नदीच्या पात्रावरती तो गेला तर वाकून ओंजळीनं पाणी घेऊ शकतो आणि तहान भागवू शकतो. मग सर्वसामान्य तहानेल्यांना त्या आडाचं पाणी विशेष महत्त्वाचं आहे का वाहत्या नदीचं पाणी महत्त्वाचं आहे? तर वाहत्या नदीचं पाणी महत्त्वाचं आहे. तसं संस्कृतमध्ये असणारे जे काही ग्रंथ असतील, जे काही ज्ञान असेल ते प्राकृतमध्ये आणि मराठीमध्ये तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं हे महान कार्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी केलेलं आहे. 1927 साली माहेश्वरी दिव्य मुद्रा पद्धतीने त्यांनी ज्ञान अवगत केलं. आता वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान अवगत करण्याच्या पद्धती आहेत. त्यापैकी माहेश्वरी विद्या ज्याला मुद्रा असं म्हणतो, त्या माहेश्वरी विद्या मुद्रेच्या अनुषंगाने त्यांनी ते ज्ञान संपादन केलेलं होतं, ते ज्ञानही मिळवलेलं होतं. आणि मग एवढं केल्याच्या नंतर 1917 ते 1927 म्हणजे
10 वर्षाच्या कालखंडानंतर 1932 साली वीरमठ संस्थान मडिवाळ मठचे ते उत्तराधिकारी म्हणून नेमवले गेले. केव्हा? 1932 साली, अगदी अल्पावयामध्येच. 1932 साली महास्वामीजींचा अमृतपूर किंवा त्याला आपण राजूर असंही म्हणतात, या ठिकाणी असणारा एक वीर मठ आहे, वीरगोत्राचा मठ आहे. या वीर मठाचे जे मडिवाळ मठ म्हणूनही ओळखला जातो, त्या मठाचे उत्तराधिकारी म्हणून स्वामीजींना घोषित करण्यात आलं 1932 साली. आणि मग मठावरती किंवा उत्तराधिकारी म्हणून जेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी आली, त्यावेळेला मात्र त्यांची जबाबदारी अधिक वाढली. आणि मग आत्तापर्यंत जे मिळवलं जे ज्ञान होतं, आत्तापर्यंत केलेला जो अभ्यास होता, आता मग त्याचा एकच ध्यास होता की ह्या सर्व ज्ञानाचा प्रसार, प्रचार, वापर, उपयोग ह्या समाज बांधवांच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी केला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी दिनक्रमण सुरू केली. आणि त्यानंतर अगदी 6 वर्षामध्ये 1938 साली त्यांचा पट्टाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. पट्टाभिषेक कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक जबाबदारी त्यांची वाढली. धर्मकार्य करण्याच्यासाठी त्यांना बराचसा वेळ बाहेर द्यावा लागू लागला. आणि त्या पद्धतीने त्यांनी अगदी समर्थपणाने आपली जी असणारी काही जबाबदारी आहे ते पेलण्याचं काम माऊलींनी करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हीही उपवास करतो, आम्ही श्रावण महिन्यातले उपवास करतो. उपवासामध्ये आपण काय करतो? सकाळ उठले की 2-3 केळी खातो, नंतरच्या काळामध्ये सफरचंद खातो आणि मग एक वेळा जेवण करून उपवास आपण सोडतो. आणि संध्याकाळी लगेच पोटामध्ये भगभग करायला लागले, झोपच येत नाही, काय आहे का खायला? मग काहीच नाही की केळं संपले, सफरचंद संपले. मग शेंगदाणे असतील की मग द्या शेंगदाणे, गूळ द्या, वाटीभर गूळ, 2 वाट्या शेंगदाणे आणि ग्लासभर दूध, मग झोपतो आम्ही. उपवास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. मग कुठं राहणे? तर शिवाच्या जवळ राहणे, त्याला उपवास असं म्हणतात. आणि उपवासातून ईश्वराची साधना जर आम्ही केली जवळ राहून, तर निश्चित पद्धतीने शिवप्राप्ती करून घेण्याचा तो सर्वात सोपा असा मार्ग आहे. आणि म्हणून माऊलींनी अगदी अल्पावयामध्ये श्रावण मासातलं अनुष्ठान करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आणि मला वाटतं वयाच्या अगदी 40व्या वर्षी त्यांनी पहिल्या अनुष्ठानाला आरंभ केला. आणि ते पहिलं अनुष्ठान त्यांनी कुठं केलं असेल? आता बघा, अनुष्ठान करणं आणि ते अनुष्ठान कुठं केलं, त्या पुण्यभूमीचं ही महात्म्य असावं लागतं. आणि ज्या मन्मथ माऊलीने उभं आयुष्य या समाजाच्या उन्नतीसाठी झिजवलं, अशा या पावन क्षेत्रामध्ये कपिलधार या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींचं पहिलं श्रावण मास अनुष्ठान ज्याला आपण म्हणूया, ते 1938 साली संपन्न झालं. आता अनुष्ठान कसे असतात, अनुष्ठान काय असतात? आम्ही म्हणतो महाराज अनुष्ठानाला बसलेत, मग चला आपण जाऊन दर्शन घेऊन येऊया. मग आपण जातो जिथं जिथं आपले गुरु महाराज अनुष्ठानाला बसले असतात तिथं आपण जातो. आता खरं तर जातो म्हणजे आपण ते सहलच काढतो, लेकरं बाळं घेऊन मौज मजा करून दर्शन घेऊन यायचं. मग जातो, इकडं तिकडं सारे पाहतो, कार्यक्रमाचं आयोजन केलं असं ते सारे कार्यक्रम पाहतो. मग एक ठराविक वेळेमध्ये माऊली दर्शनासाठी येतात, आपण दर्शन घेतो. दर्शन संपले की नीट आपल्या एकच डोक्यात असतं की प्रसादाची सोय कुठं केलेली आहे. मग लगेच तिथं सारा प्रसाद वगैरे घेऊन आता म्हणतो आता संध्याकाळी घरी जाऊन काही स्वयंपाक करण्याची गरज नाही, प्रसाद फार सुंदर होता, फार चविष्ट झाला होता, म्हणतो जेवण करतो आणि घरी येतो, आराम करतो, आपलं आणि महाराजाचं काम संपलं. मग अनुष्ठानामध्ये माऊली काय करतात? तर पूर्ण वेळ जे असणार आहे ते पूजापाठ आणि नामाचा जप. आणि मग 21 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये काय प्रसाद घेत असतील ते तर आता गुरुमाऊलींच्या संदर्भाने आम्ही जे काय केलेलं आहे पाहायला तर मिळालं नाही. परंतु पहिले 7 दिवस असणारे जे आहेत ते गुरुमाऊली केवळ आणि फक्त आपले जे बिल्वपत्र आहे त्या बिल्वपत्रांना कुटून त्यांचं पाणी तयार करून 1 ग्लास पाणी पहिले 7 दिवस बिल्वपत्र, त्यानंतर
पुढचे 7 दिवस असणारे लिंबाच्या पाल्याचा रस. आता किती गोड असेल लिंबाच्या पाल्याचा रस, तेवढे गोड महाराज घेतात का कडू? कडू असतं ते. आणि पुढचे 7 दिवस असतात ते फक्त 1 ग्लास दुधावर, म्हणजे 21 दिवसामध्ये दररोज फक्त 1 ग्लास द्रवरूपामधला जो प्रसाद आहे ते घेऊन 21 दिवसाचं अनुष्ठान. विचार करा काय अवस्था होत असेल. आणि एवढं करूनही आजही आप्पा 104 वर्षाचं आयुष्य असताना जिथं कुठं कार्यक्रम असतील तिथं जाऊन सिंहासनावर एकदा बसले आणि मांडी घातली, तर कधी त्यांनी मांडीचा जो पाय आहे तो इकडून तिकडं तिकडून इकडं केला आहे किंवा बदलला आहे, आडंग बदललं आहे, असं आमच्या तर पाहण्यामध्ये अद्यापपर्यंत आलेलं नाही. झोपलेलं तर कुणी पाहिलं नाही, जेवताना तर कुणी पाहिलंच नाही. ही जी शक्ती आहे, जी सामर्थ्य आहे, जी ऊर्जा आहे, ही येते कुठून? नुसते आहारातून येते का? अहो जो खातो तो रोगी आहे, जो कमी खातो तोच योगी आहे, आणि खाणारा तर नुसता रोगीच आहे. मग हे योगी होते, साधक होते, साधना केलेली होती, आणि त्या साधनेचं सामर्थ्य होतं, उपासनेचं सामर्थ्य होतं. आणि अशा अल्प वयामध्ये ज्याने अनुष्ठानाचा प्रारंभ केला, आणि मग त्यानंतर 1939 साली जर आपण पाहिलं तर प्रथमा व्याकरण, मध्यमा आणि काव्यतीर्थ या 3 परीक्षा उत्तीर्ण झाली. आता ह्या वेगवेगळ्या परीक्षा येतात संस्कृतमधल्या, व्याकरण, मीमांसा. तसं व्याकरण प्रथमा, मध्यमा आणि काव्यतीर्थ ह्या ज्या काही संस्कृतच्या परीक्षा आहेत त्या परीक्षाही ते उत्तीर्ण झाले होते 1939 साली. त्यानंतर 1939मध्येच वारद पाठशाळा सोलापूर येथील अभ्यासक्रम 1 वर्षात त्यांनी पूर्ण केला होता. जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाची पूर्तता केवळ आणि फक्त 1 वर्षामध्ये पूर्ण केली. आणि 1939 साली आप्पा जंगमवाडी मठ, वाराणसी मठाचा कार्यभारसुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे. हे त्यात एक विशेषत्वाची बाब आहे. पंचपीठापैकी आमचा असणारा ज्ञानसिंहासनाधीश्वर, ज्याला आपण ज्ञानपीठ असं आम्ही म्हणतो, जी काशी म्हणजे आविमुक्ती आहे, ज्या ठिकाणी जन्माला आलेला जीव ही मुक्त असतो किंवा मोक्षाची त्याला प्राप्ती होते, या नवखंड भूमी आणि एकखंड जे काशी असं म्हणतो, ते काशीचं महात्म्य, काशीची जी काही महिमा आहे ते अगाध आहे. आता काशीखंड नावाचा ग्रंथाचं जर आपण चिंतन केलं तर संबंध काशीचं जे महात्म्य आहे ते किती अगाध महात्म्य आहे हे त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. अशा या वाराणसीमध्ये असणारा जो जंगमवाडी मठ आहे, त्या जंगमवाडी मठामध्ये राहून आप्पाने त्या ठिकाणी त्या मठाचाही कार्यभार, जबाबदारी अतिशय सामर्थ्यपणाने, समर्थपणाने ती पेललेली आहे. म्हणजे तिथलाही त्यांना खूप मोठा असा अनुभव आलेला आहे. तिथल्याही कारकिर्दीमध्ये चांगले चांगले निर्णय आप्पाने घेतले. खूप अशा प्रकारचं समाजाच्या विकासासाठीचं कार्य आप्पाने केलेलं आहे. आणि मग त्यानंतर आप्पा काशी मठामध्ये त्यांचं दुसरं अनुष्ठान झालं ते 1939ला. पहिलं अनुष्ठान झालं कपिलधारी येथे, आणि दुसरं अनुष्ठान त्याच वाराणसी येथे असणाऱ्या जंगमवाडी मठामध्ये त्याने दुसरं अनुष्ठान आपलं पूर्ण केलं. त्यानंतर 1943 साली पंजाब प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. RSS ज्याला आपण म्हणतो आज, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येही आपण कार्य केलं. त्याच्यासाठी त्यांना पंजाब प्रांतांमध्येही जाण्याचा योग आला. तिथून जाऊन त्यांनी यशस्वीपणाने जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर 1945 साली लाहोर विद्यापीठाचे MBBS ही पदवी प्राप्त केली. इसवी सन काय आहे विचार केला तर 1945 साली लाहोर या विद्यापीठातून MBBS, मास्टर ऑफ सर्जन अँड मास्टर ऑफ मेडिसिन ही डिग्री त्या काळामध्ये आप्पांनी हस्तगत केलेली आहे. त्या डिग्रीच्या साहाय्याने त्याचा उपयोग करून जर आप्पा एखादा व्यवसाय करू इच्छिले असते तर आज कोट्यावधी रुपयाची माया ते सहज जमवू शकले असते. मात्र आप्पांनी त्या विद्येचा जो काही उपयोग आहे तो अर्थार्जनासाठी नाही, तर समाजामध्ये असणारे जे काही पीडित आहेत, जे काही रोगी आहेत, जे काही वेदनेने बाधलेले आहेत, त्यांच्या सेवेसाठी त्या डिग्रीचा आप्पांनी वापर केला.
अर्थार्जनासाठी आपण वापर केला नाही. नवे नवे हयातीमध्ये पट्टाभिषेक झाल्यापासून त्याने आजपर्यंतही कुठल्या पैशाला हात लावला नाही. इतक्या निस्वार्थपणाने ज्या माणसाने ज्या विभूतीने आपलं आयुष्य कंटलं त्यांचं महात्म्य वर्णन अत्यंत अवघड आहे. 1947 साली स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आणि घेऊन त्यांना 2 वेळा तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपणचा सहभाग झाला 1947 साली. त्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन आंदोलनामध्ये सहभाग झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून 2 वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणि चांगलं काम करणाऱ्याला खूप त्रास होतात हे त्यांचं उदाहरण आहे. तोही त्यांनी सहन केला. आणि त्यानंतर 1948 साली सामाजिक कार्य सोडून हिमालयामध्ये योग साधना करण्यासाठी निघून गेले. आता त्यांना असं वाटलं की आता आपण काहीतरी योग साधना केली पाहिजे. जीवाचा आणि शिवाचा योग घडवून आणण्याच्यासाठीची जी साधना आहे तो योग आपण साधला पाहिजे. आणि या विचाराने प्रेरित होऊन आप्पाजींनी 1953 साली त्यांनी हिमालयामध्ये जाऊन योग साधना पूर्ण केली. आणि ती साधना पूर्ण केल्याच्या नंतर 1953ला त्यांनी ती स्थापना पूर्ण करून महाराष्ट्रामध्ये परत आले. साधना पूर्ण झाली आणि मग त्यांना ही जी तळमळ आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये असणारा जो वीरशैव लिंगायत समाज आहे त्यांची प्रगती मला करायची आहे, त्यांना मला सुधारावायचं आहे, हा जो ध्यास होता, ही जी तळमळ होती ती त्यांना बसू देत नव्हती. आणि ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत आल्याच्या नंतर त्यांचं आगमन झालं. आणि 1955 साली शिवपाठाच्या आवृत्तींचं त्याने प्रकाशन केलं. आता शिवपाठ अनेक आमच्याकडं सप्तरत्न गाथा आहे. सप्तरत्न गाथांमध्ये अतिशय महान अशा वैराग्यमूर्ती स्वरूप असणाऱ्या अनेक संतांचे वेगवेगळे अभंग आहेत. त्याचं आयुष्यभर जरी आम्ही चिंतन केलं तरी त्या अभंगाचा अर्थ किंवा आम्हाला पाहिजे तसा किंवा संतांना अपेक्षा असणारा आम्ही मांडू शकत नाही. तितक्याच तोडई मोडीचा असणारा एक शिवपाठ नावाचा जो एक ग्रंथ आहे, जे 2829 अभंगाचा जो संग्रह आहे, तो एक आमचा एक स्वतंत्र असं तत्त्वज्ञान आहे, सिद्धांत आहे. मग त्या शिवपाठाचं या ठिकाणी असणारा महाराजांनी आवृत्तीचं प्रकाशन केलं, ज्या शिवपाठांमध्ये शिवमहिमा प्रतिपादित केलेली आहे. त्यानंतर 1955 साली श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी पदयात्रेची सुरुवात केली 1955ला. 1955 ते 2020 आज तागायत ती पदयात्रा राष्ट्रसंत गुरुमाऊलींच्या कृपेने अविरत चालू आहे. आणि नुसती चालू आहे असं नाही तर त्या पदयात्रेमध्ये आप्पा स्वतः पूर्ण 8 दिवस सहभागी असतात, चालत असतात. हे त्यांचे विशेष आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली पदयात्रा 1955 पासून 55, 45, 2 आणि 20 म्हणजे आज 65 वर्ष झाली त्या पदयात्रेला सुरू होऊन. ही 65 वर्षामध्ये एकही पदयात्रा आप्पांच्या अनुपस्थितीमध्ये झाली नाही. त्या पदयात्रेमध्ये दररोज मग 2 टाईम सकाळी प्रवचन, दुपारच्या वेळी प्रवचन, संध्याकाळच्या वेळी प्रवचन करणं आणि त्या लाखो जनसमुदायाला उपदेश करून उपदेशाच्या अमृतांचे डोस पाजून त्या ठिकाणी शिवाचार संपन्न जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम हे आप्पांनी अविरतपणे गेल्या 65 वर्षापासून ते करत आलेले आहेत. तेही काम आत्तापर्यंत आज तागायत चालूच आहे. त्यानंतर काय झालं त्यांचं की 1965 साली परमर्ष पारायणाची आवृत्तीचं प्रकाशन आप्पांनी केलं. आता परमर्ष ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताचे निवडले. वेदांताचं असणार जे सार आहे, आगमनिगमांचं जे सार आहे ते शब्दरूपाने ज्या परमर्ष ग्रंथामध्ये मनमथ माऊलींनी मांडलं त्याचं प्रकाशनाचं कार्य आज आमच्या राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. आणि तो परमर्ष ग्रंथ आज सर्व आमच्या वीरशैव लिंगायतांच्या घराघरापर्यंत पोहोचवला गेला. आणि परमर्ष ग्रंथातूनच आम्हाला आमची जीवन मार्ग जगण्याची पद्धती आम्हाला ते कळायला लागली. कारण तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे परमर्ष ग्रंथ आहे. जसं आमचा धर्मग्रंथ म्हणून सिद्धांत शिखामणी आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये सुद्धा जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनींचा उपदेश केला. त्याच्यामध्ये आमचे जसं धर्माचार सांगितले, अहिंसा सत्यमास्ते ब्रह्मचर्य क्षमा दानम पूजा जपो ध्यान निमित्त धर्मश संग्रहा, त्याच स्वरूपाने शिवपार्वतीच्या संवाद रूपामध्ये मनमथ माऊलींनी परमर्ष ग्रंथाचं लिखाण केलं. त्या परमर्ष ग्रंथाचं प्रकाशन करण्याचं कार्य संस्कृती प्रकाशनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी केलेलं आहे.
आणि तो परमर्श ग्रंथ जर आपण एकदा वाचलात आणि त्याचा आपण जर अनुभवलात तर निश्चित स्वरूपामध्ये जीवनाचं कृत्य कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असा अतिशय महत्त्वाचा असणारा परमर्श ग्रंथ, त्या ग्रंथाचं प्रकाशन करण्याचं कामसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी केलेलं आहे. त्यानंतर 1973 साली अल्पसंख्याक जाती जमाती परिषदेचे उद्घाटक म्हणून सांगलीला उपस्थित राहिले आहेत. म्हणजे धार्मिक आध्यात्मिक कार्याबरोबरच राष्ट्रीय कार्य असतील, सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित राहून आणि आप्पांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते ठराविक वीरशैव लिंगायतांपुरतेच मर्यादित होत असे नाही. कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा जर सदभक्त त्यांच्याकडे आला तर त्याच्याकडे सुद्धा तितक्याच प्रेमदृष्टीने ते पाहत होते, जितक्या प्रेमदृष्टीने अगदी जीवश्य कंठस्थ भक्ताकडे पाहत होते. कारण समदृष्टी होती त्यांच्याकडं. त्यांनी कुठल्याही व्यक्तीकडं अगदी तळागाळातल्या गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी आप्पांनी केलेलं आहे. ते शिवाचार्य होते आणि त्या पद्धतीला जे शोभेल अशा पद्धतीत त्यांचं वर्तन झालं. आणि म्हणून त्यांच्या प्रती असणारा जो आदरभाव आहे, त्यांच्या संदर्भात असणाऱ्या अनेक आमची जी शिवाचार्य मंडळी आहेत महाराष्ट्रातली, ते सुद्धा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अतिशय आदरणीय मानतात. कारण तसं आदरणीय असं व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं होतं. त्यांचं निश्चित स्वरूपामध्ये सर्वच मंडळी जी असणारी आहे शिवाचार्य मंडळी खूप 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 पितृतुल्य मानत होती. आणि आप्पासुद्धा आजही त्यांच्यापेक्षा अत्यंत कमी वयाचा जरी शिवाचार्य त्याच्यासमोर गेला तरी अगदी त्याला ते तितक्याच मान सन्मानाने वागवत होते आजपर्यंतची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्याकडं जे अंतःकरण होतं, जे अतिशय विशाल, त्याला आपण दयेचे आगर, कृपेचे सागर म्हणूया, त्याला अगदी तंतोतंत जुळणारे आप्पांचं वर्तन होतं. त्यानंतर 1979 साली मध्य दक्षिण वीरशैव परिषद मदनाळ यादगीर या ठिकाणी झालेल्या 9व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 1979 साली गुलबर्गा येथे इंदिरा गांधी भेट वीरशैवांच्या स्वतंत्र नोंदीचं त्यांनी आश्वासन घेतलेलं होतं. 2001 साली संपूर्ण महाराष्ट्रभर मन्मथ ज्योत रथयात्रेचं आयोजन केलं की मन्मथ स्वामींच्या जीवनचरित्राचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि मन्मथ स्वामी आमच्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी राष्ट्रसंतांनी आमच्या त्या ठिकाणी या रथयात्रेचं आयोजन केलं होतं ते 2001 साली. कारण आजही आमचे काय असे बांधव आहेत की ज्यांना आणखी मन्मथ स्वामींच्याबद्दल, जीवनचरित्राच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध झाली नाही किंवा ज्ञान मिळालं नाही. खऱ्या अर्थाने ते आमचं समाजाचं दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून त्याचा आता प्रचार प्रसार करण्याचं काम आमचे सर्व महाराष्ट्र कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, जे आमचे कीर्तनकार आहेत, जे आमचे प्रवचनकार आहेत, जे आमचे शिवाचार्य मंडळी आहेत, ते अगदी तन्मयतेने रात्रींचा दिवस करून मन्मथ माऊलींचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य जे माऊलींनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे ते करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आणि ते करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आम्ही एक धर्माचे प्रचारक म्हणून समाजाचे एक आम्ही काहीतरी घटक लागतो, समाजाचं काहीतरी ऋण आहे, देणं आहे, म्हणून ते काम आम्हाला करायचं आहे. त्या कार्यामध्ये आपणही सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि मन्मथ स्वामींच्या चरित्राचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यानंतर 2004 साली कपिलधार पदयात्रेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती त्या पदयात्रेला. अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा, ज्या काळामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून महाराजांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. कारण त्या पदयात्रेला प्रारंभ करून 50 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला होता. अगदी निर्विघ्नपणाने ती पदयात्रा अविरतपणाने चालू होती. म्हणून त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला 2004 साली. त्यानंतर 2009 अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जे साखरखर्ड्याला अधिवेशन झालं. आता साखरखर्डा मठाचा जो काही वैभव आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असणारं वैभवशाली असा तो मठ आहे. ज्या मठाचे मठाधिपती विद्यमान षटस्थल ब्रह्मी 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व, तेही काल आमच्या अहमदपूर आप्पांच्या भेटीसाठी अगदी तडकाफडकी त्या ठिकाणी आले. आप्पांचं त्यांचे खूप चांगला संवादही त्या ठिकाणी झाला. आप्पांचं त्यांच्यामध्ये हितगुजही झालं. त्यावेळी आप्पांना त्यांनी सांगितले होते की आज तुम्हाला जायचं नाही, तुमच्या हातून खूप मोठं कार्य शिल्लक राहिलेलं आहे आणि आपण सांगू असा विचार करू नका. त्यावेळी आप्पांनी साखरखेडकर आप्पांना अतिशय हसून त्या ठिकाणी संवाद साधला. बिचकुंदेकर महाराज असतील त्यांच्याशी संवाद साधला. मुखेडकर महाराज असतील, बेटमुगरेकर महाराज असतील, अनेक आमचे शिवाचार्य माऊली जे आहेत त्या आप्पांचं दर्शनासाठी, आशीर्वचनासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि कालपर्यंत आप्पा या सर्वांशी संवाद साधलेले आहेत. अशा या साखरखेडा मठामध्ये ज्यावेळेला या ठिकाणी वीरशैवांचं साहित्य संमेलन भरलं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही
आमच्या राष्ट्रसंतांनी त्या ठिकाणी ती जबाबदारी पूर्ण केली आहे 2009मध्ये. त्यानंतर 2011मध्ये 75वे अमृत महोत्सवी तपोअनुष्ठान हे भक्तिस्थ या ठिकाणी संपन्न झालं. 75वे जे अनुष्ठान आहे ते म्हणजे अमृत महोत्सवी अनुष्ठान म्हणून अहमदपूरपासून 1-2-3 किलोमीटरच्या अंतरावरती एक भव्य दिव्य अशा 4-5 एकरच्या परिसरामध्ये आप्पांनी भक्तांसाठी म्हणून एक भक्तिस्थळ निर्माण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अद्वितीय अद्भुत अशा प्रकारचा जो तपोअनुष्ठानाचा सोहळा आहे तो सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा तो सोहळा त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर 2013मध्ये कपिलधार विकास योजना मंत्रालयीन बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली. आणि 2015मध्ये नांदेड येथे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्या सप्ताहामध्ये 11,000 पारायणकर्ते परमर्षाच्या पारायणासाठी बसवण्यात आलेले होते. हे त्या अखंड शिवनाम सप्ताहाचं एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं महत्त्व आहे. त्यानंतर 2016 साली 80वे तपोअनुष्ठान सुद्धा भक्तिस्थळ या ठिकाणी म्हणजे 75वे आणि 80वे जे तपोअनुष्ठान आहे ते 2 तपोअनुष्ठान भक्तिस्थळ या ठिकाणी झाले. त्यामुळे भक्तिस्थळाचा परिसर अगदी पावन आणि पुनीत झालेला आहे. त्यामुळे त्या भक्तिस्थळाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर 2016मध्ये सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये आप्पांचा जन्म शताब्दी सोहळा संपन्न झाला. 2016मध्ये आप्पांनी वयाची 100वी पूर्ण केली होती. तो सर्व समाज बांधवांच्यासाठी अतिशय आनंदाचा जो प्रसंग होता आणि त्या प्रसंगात तिची लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती. तो याची देही डोळा असा सोहळा आमच्या संबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील या शिवभक्तांनी तो पाहिला. तो सोहळा काय वर्णावा, तो ज्या ठिकाणी स्वर्गीचा जो आनंदसुद्धा त्या ठिकाणी फिका पडेल अशा प्रकारचा त्यांचा शताब्दी महोत्सव जो आहे तो संपन्न झाला होता. आणि त्या सोहळ्यासाठी या ठिकाणी आमचे संघसंचालक जे आहेत मोहनजी भागवत हे जातीने त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. हे त्या शताब्दी महोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 2017 साली 81वे सहस्रचंद्र दर्शन योग म्हणून तपोअनुष्ठान सोहळा हे श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर 2017 साली आंतरराष्ट्रीय वृद्धजन सन्मान समिती नवी दिल्लीचा महाराजांना वसुंधरा रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता वसुंधरा म्हणजे पृथ्वी, ह्या पृथ्वीवरचं एक रत्न म्हणजेच वसुंधरा रत्न हा जो पुरस्कार आहे तो 2017 साली आंतरराष्ट्रीय वृद्धजन सन्मान समितीच्या माध्यमातून गुरुमाऊलींना प्रदान करण्यात आलेला होता. मात्र महाराजांच्या हयातीमध्ये सर्व सद्भक्तांची एक इच्छा अशी होती की महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं. याच्यासाठी अनेक ज्या काही राजकीय स्तरावरनं मोठमोठ्या प्रतिनिधींनी सुद्धा, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील आणि विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला. सर्वांची इच्छा होती, ती मात्र इच्छा अद्याप पूर्ण झाली नाही. कदाचित आप्पांना यानंतर सुद्धा तो पुरस्कार दिला जाईल किंवा दिला जावा अशा प्रकारची मनोकामना मी या प्रसंगी व्यक्त करतो. त्यानंतर 2018 साली 102वा जन्मोत्सव सोहळा यशवंत शैक्षणिक संकुल अहमदपूर या ठिकाणी लोकरी गुरुजींच्या मार्गदर्शनासाठी संपन्न झाला. तोही सोहळा अतिशय अवर्णनीय अद्वितीय अशा प्रकारचा झालेला होता. त्यानंतर 2019 साली जे गेल्या वर्षीचं म्हणजे मागच्या वर्षीचं तपोअनुष्ठान झालं ते उदगीर या ठिकाणी, त्याही ठिकाणचं तपोअनुष्ठान सोहळा अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाला. आणि या वर्षीचा श्रावण महिन्यातला तपोअनुष्ठान सोहळा जो झाला जवळा पांचाळ सांगली जिल्हा, हिंगोली जिल्हा या ठिकाणी झाला. मात्र या वर्षीच्या सोहळा हा अतिशय म्हणजे गंभीर परिस्थिती ज्याला आपण म्हणूया की संबंध देशावरती नव्हे जगावरती एक दुःखाचं सावट पसरलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शेवटचं आप्पांचं अनुष्ठान पूर्ण झालं, यशस्वीरित्या ते संपन्न झालं. परंतु भाविकांना ज्या आप्पांचं नेहमीसारखं दर्शन घेण्याचा जो काही संधी होती, जो काही योग होता तो मात्र घेता आला नाही. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून सर्व सद्भक्तांना आप्पांचं दर्शन मिळत गेलं आणि अनुष्ठान संपून आप्पा भक्तिस्थळावरती सुखरूप येऊन पोहोचले होते. अगदी प्रकृती ही स्थिर होती, आप्पा ठणठणीत होते. मात्र 24, 25, 26 या 2-3 दिवसामध्ये अचानक आप्पांच्या प्रकृतीमध्ये थोडंसं अस्वस्थता जाणवायला लागली
आणि त्या कालखंडामध्ये अनेक काही घटना घडून गेल्या, मग त्याचा काही मानसिक तणाव असेल, काहीतरी काही गोष्टी असतील. आता त्या बाकीच्या गोष्टींवरती बोलल्या इतपत माझा योग्यता नाही किंवा त्या योग्यतेचा मी नाही, मी एक साधा साधक आहे, सद्भक्त आहे मी. आणि काही असो तरीही आमची अपेक्षा अशी होती की आप्पा या संकटातून बाहेर पडणार, आपल्याला आप्पा आशीर्वाद देण्यासाठी, अमृतोपदेश करण्यासाठी आप्पा आपल्यासमोर येतील अशी अपेक्षा होती. मात्र नियतीला ती पचलं नाही. 104 वर्षाचा तरुणांना लाजवेल अशा प्रकारचा शतायुषी योग पुरुष ज्याला आम्ही म्हणूया, ज्या योग पुरुषांच्या संदर्भाने बोलत असताना श्री 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 1008 काशी जगद्गुरू महास्वामीजी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी उदगीर या ठिकाणी झालेला जो 2007 आणि 8 साली आमच्या शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या पट्टाभिषेक सोहळ्याचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये काशी जगद्गुरू महास्वामीजींनी आप्पांच्या संदर्भाने वक्तव्य करत असताना ते सहज बोलून गेले होते की आप्पा म्हणजे आमच्यासाठी आदर्शवतच नव्हेत, तर ते खऱ्या अर्थाने भीष्माचार्य आहेत असा ते उल्लेख करून गेले होते. आता भीष्माचार्यांचं काय कॅरेक्टर आहे महाभारतामध्ये आपण अभ्यासलं आहे. ज्या भीष्माचार्याने वडिलांच्यासाठी अखंड ब्रह्मचार्य पाळलं आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि आयुष्य जे शेवट होता तो अतिशय दुर्दैवी असा अंत या भीष्माचार्यांना भोगावा लागला. शरपंजेवरती त्यांना कितीतरी दिवस पडून राहावं लागलं. त्याच प्रकारची अवस्था आज आप्पांची झाली म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी उभं आयुष्य समाजासाठी ब्रह्मचर्य सांभाळून जे केलं, मात्र शेवट जो असणार आहे आप्पांचा तो दुःख झाला. कारण ही अवस्था हीच, देह तर त्यांना त्यागायचा होताच, हे तर कुणाला चुकणारही नव्हतं. आणि थोडासा नेटचा प्रॉब्लेम आला, मग दिलगिरी व्यक्त करतो. आणि म्हणून आमच्या जगद्गुरू माऊलींनी ज्यांना जे भीष्माचार्य म्हणून संबोधलेलं होतं ते निश्चित स्वरूपामध्ये मला असं वाटायला लागलं की आज मला महेश स्वामीजी म्हटले आप्पांच्या संदर्भामध्ये जगद्गुरू महास्वामीजींनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं स्वामीजी असं म्हटल्यानंतर मला खरंच त्या ठिकाणी ते चित्र, कारण मी महाभारत पुन्हा अभ्यास केला असल्या कारणाने भीष्माचार्यांचं जे कॅरेक्टर आहे ते माझ्या नसनासामध्ये भिनलेलं आहे. म्हणून भीष्माचार्यांचा जो त्याग होता, भीष्माचार्यांनी जे भोगलं होतं, भीष्माचार्यांनी जे त्यागलं होतं तेच सर्व आप्पांनी त्यागलेले होतं. तितकंच दुःख कष्ट सहन त्यांनी भोगलेले होते आणि शेवटी आपण जर त्याच स्वरूपाचा अनुभव आला. आणि म्हणून निश्चितच हे तुम्हा आमच्या सर्वांसाठी दुःखद आहे. आप्पाविषयी काय बोलावं, किती बोलावं, 8:15 वाजून गेले, 5 मिनिट मिळाली झालो. आणि सर्वात महत्त्वाची आता आपल्यासमोर मी एक थोडीशी घोषणा करणार आहे. ती म्हणजे अशी आहे की आता हे प्रवचन संपल्याच्या नंतर तुमचं आमचं महत्भाग्य आहे की गेल्या श्रावण महिनाभर माहेश्वरमूर्ती महेश स्वामीजींनी तुमच्यासाठी पिंपरी चिंचवडसह संबंध महाराष्ट्रातील मराठवाड्यातील ग्रामीण भागापर्यंत या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या जगद्गुरूंचं प्रवचन, दर्शन, शिवाचार्यांचे दर्शन, प्रवचन घडवण्याचा योग तुमच्या आमच्यासाठी निर्माण केला. त्याचबरोबर अनेक कीर्तनकारांना तुमच्यासमोर आणण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि पुन्हा तिथं काय उनं असं आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी मग संतश्रेष्ठ मोरया गोसावींचं समाधीस्थळ आहे, पावनभूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, दगडूशेठ हलवाई, या सर्वांच्या पावन स्पर्शाने ही पवित्र असं पावन झालेली जी पुणे नगरी आहे, त्या पुणे नगरीतल्या लोकांना महेश स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने 5 जगद्गुरूंचंही दर्शन लाभलेलं आहे. आणि हा योग घडून आणण्यामध्ये महेश स्वामीजी आणि त्यांच्या सहकार्याचं खूप मोठं योगदान आहे. धार्मिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, आर्थिक कार्य असेल, राजकीय असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, मग समाजाभिमुख होण्यासाठी मग ते नाटकांच्या माध्यमातून असेल, क्रीडेच्या माध्यमातून असेल, कलेच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारे सर्व प्रकारे म्हणजेच मानसपूजा हे मनोरंजनातून समाज प्रबोधन केल्याचं काम या ठिकाणी महेश स्वामीजींनी करत आलेलं आहे, करत आहेत. आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडो. काशी जगद्गुरूंचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी तर आहेच आहे, परंतु तुम्हा आमचं सर्वांचंही त्यांना सहकार्य असण्याची गरज आहे. आपण त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या कार्याला शुभाशीर्वाद देऊयात. गणपती बाप्पाचा निश्चितच त्यांना आशीर्वाद या ठिकाणी लाभणार आहे. आज आपण गणपतीचं विसर्जन केलेलं आहे. तिची वेळ होती 9:39 सकाळी, कारण 9:40 नंतर आज पौर्णिमा सुरू होणारी आहे. एका दिवसामध्ये 2 तिथी आलेल्या आहेत. हाही ज्याला काय ज्ञात असेल त्या पद्धतीने आता गणपतीला आपण 10 दिवस बसवलो, 11 दिवशी विसर्जन केलं. ते का 10 दिवस बसवतात, काय विसर्जन करतात, तिची आख्यायिका वेगळी आहे. कारण महाभारताचे लिखाण करत असताना 10 दिवस लागले होते, रात्रंदिवस. आणि तापमान शरीराचं कमी झालं होतं, म्हणून त्यांना मातीमध्ये
लेपन केलं होतं. 11व्या दिवशी ज्यावेळेला कार्य पूर्ण संपन्न झालं, अंगाची माती निघत नव्हती, म्हणून या ठिकाणी वेदव्यासजींनी गणपतीजींना पाण्यामध्ये विसर्जित केलं होतं. आणि तेव्हापासून गणपती चिखलाचं तयार करून त्याला 10 दिवस बसवलं जातं आणि 11व्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करतो. ते आज आपण त्यांचं विसर्जन केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या अशी विनंती आपण बाप्पाने केलेली आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची कृपा राहणारी आहे, ती राहावी अशी पुन्हा मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एक महत्त्वाची सूचना अशी देणारी आहे मी, की हा कार्यक्रम संपल्या कोणीही ऑफलाईन होऊ नये. कार्यक्रम झालेला आहे तेव्हा काशीपीठाचा जो काही फेसबुक पेज आहे त्याच्यावरती आज आम्हाला श्री 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 1008 काशी जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रवचनातून किंवा मुखारविंदातून राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या विषयी ते आदरांजली वाहणार आहेत. तेव्हा आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारची तुम्हाला सर्वांच्या प्रती विनंती करून पुनश्च एकदा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन आजची जी झालेली आता शेवात्र म्हणणारच नाही मी, कारण आदरांजली वाहिलेली आहे, ते सर्व आपणच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. ओम शांती शांती शांती.